स्वागत आहे तुम्हा सर्वांचं मराठी कथामध्ये. जबरदस्तीचे लग्न. लहानसा रुद्राय आपल्या बापांकडून भेटवस्तू म्हणून इतकी मोठी जबाबदारी मिळाल्याने आनंदी झाला आणि त्यांच्या गळ्यात जाऊन बिलगला. आता पुढे. वर्तमान काळात रुद्रायच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने हळूच डोळे उघडले. त्याला असे वाटत होते जणू तो खरोखरच आपल्या भूतकाळात गेला होता. डोळे उघडताच त्याला असे जाणवले की कोणीतरी त्याला भूतकाळातून वर्तमानात परत आणून ठेवले आहे. एका क्षणासाठी तो हेही विसरून गेला होता की तो फक्त जुन्या आठवणी आठवत होता. रुद्रायने आपले अश्रू पुसले आणि टेबलाचा खण उघडला. त्यामध्ये इंद्रजितजींचा एक फोटो ठेवलेला होता. रुद्रायने त्यांच्या फोटोवरून अलगद हात फिरवला आणि ओलावलेल्या डोळ्यांनी म्हणाला, बाबा, मी सगळ्यांची काळजी घेत आहे. फक्त तुम्हीच आता आमच्यासोबत नाही. रुद्रायच्या डोळ्यातून पुन्हा एकदा अश्रू वाहू लागले. तो उठला आणि आपल्या केबिनमधील वॉशरूममध्ये गेला. काही वेळाने चेहरा धुवून तो बाहेर आला. त्यानंतर त्याने लक्ष्मीजींना फोन केला. हॅलो आई, लक्ष्मीजी म्हणतात. हो रुद्र. आई, आपण खटला जिंकलो. खरंच? काही खाल्ले का तू? काही आई, मी तुला इतकी मोठी गोष्ट सांगत आहे आणि तुझे लक्ष खाण्यावर आहे. हो तर मग काय झाले बाळा, जिंकलास ही खूप आनंदाची गोष्ट आहे. रुद्राय म्हणतो. आई, तू पण ना? लक्ष्मीजी म्हणतात. आम्हाला माहीत आहे की तू अजून काही खाल्लेले नाही, म्हणून आधी काहीतरी खाऊन घे. रुद्राय म्हणतो. ठीक आहे, मी खाईन. आई, एक गोष्ट सांगू का? हो सांग. आई, आता तू त्यांना काही सांगू नको, मी स्वतः सांगीन. ठीक आहे, आम्ही काही सांगणार नाही. धन्यवाद आई. लक्ष्मीजींशी बोलून झाल्यानंतर रुद्राय पुन्हा आपल्या कामाला लागला. रात्रीचे 9 वाजले होते. राठोड भवनात लक्ष्मीजी आणि ईश्वरी रात्रीच्या जेवणाची तयारी करत होत्या, तर दुसऱ्या बाजूला रुद्राय आपल्या केबिनमध्ये बसून काम करत होता. विशालजी आपले काम पूर्ण करून आपले सामान आवरतात, केबिनला कुलूप लावतात आणि रुद्रायच्या केबिनमध्ये येतात आणि त्याला म्हणतात, घरी नाही जायचे का रुद्र? काका, तुम्ही जा, मला रोहनच्या घरी जायचे आहे, त्यामुळे मी थोड्या वेळाने येईल. विशालजी म्हणतात. ठीक आहे, मग मी निघतो. हो. त्यानंतर विशालजी घरी निघून जातात, तर रुद्राय पुन्हा आपल्या कामाला लागतो. सुमारे 1 तासानंतर तो आपला लॅपटॉप बंद करतो, सर्व कागदपत्रे नीट ठेवतो आणि केबिनला कुलूप लावून बाहेर येतो. रुद्राय आपल्या दुचाकीवरून पायलच्या घरी पोहोचतो. तो दुचाकी घराबाहेर बाजूला उभी करतो. दाराची घंटी वाजवतो. काही क्षणात पायल दार उघडते. रुद्राय आत येऊन बसतो. रोहनही घरीच होता. तो काही वेळापूर्वीच घरी आला होता. रुद्राय दोघांना भेटतो आणि दिवाणखान्यात बसतो. पायल रुद्रायसाठी कॉफी बनवून आणते. तो आणि रोहन गप्पा मारत होते. पायल दोघांना कॉफी देते आणि तिथेच बसते आणि त्याला म्हणते, खटल्याचे काय झाले भाऊ? रुद्राय हसत म्हणतो, आपण जिंकलो. अभिनंदन भाऊ. रुद्राय म्हणतो. धन्यवाद. आणि सध्या तरी रवीला शिक्षा झाली आहे. पण? रोहन म्हणतो. पण काय? रुद्राय म्हणतो. पण तो लवकरच बाहेर येईल आणि बाहेर आल्यावर तो काय करेल हे मला माहिती नाही. पायल म्हणते. मग तू काहीतरी केलं पाहिजे. रुद्राय विचार करत म्हणतो. तेच समजत नाही आहे, कारण त्यांना रवीकडून जास्त धोका आहे. रोहन म्हणतो. रवीवर लक्ष ठेवण्यासाठी कोणाला तरी कामावर ठेव. रुद्राय म्हणतो. बहुतेक असंच काहीतरी करावे लागेल. पायल म्हणते. पण भाऊ, वहिनींनी तर कागदपत्रे दिली होती, मग हे असे कसे झाले? रुद्राय म्हणतो. त्यांनी कागदपत्रे दिली होती, पण ती आधीच बदलण्यात आली होती, त्यामुळे खरी कागदपत्रे कधीच रवीपर्यंत पोहोचली नाहीत. रोहन म्हणतो. पण कागदपत्रे बदलली कोणी? रुद्राय हसत म्हणतो. माझ्या असिस्टंटने, आणि मला याची काहीच कल्पना नव्हती. रोहन म्हणतो. बरं झालं. पायल म्हणते. आता गप्पा पुरेशा झाल्या असतील तर चला जेवायला जाऊया. रुद्राय म्हणतो. तुम्ही दोघे जेवा, मी घरी जातो. रोहन म्हणतो. नाही, घरीच जेवेन. तुम्हा दोघांना भेटायचे होते म्हणून आलो होतो. पायल म्हणते. ठीक आहे. रोहन रुद्रायसोबत बाहेर फाटकापर्यंत येतो. पायल रुद्रायला मिठी मारते आणि मग रुद्राय तिथून निघून जातो. तो घरी परत येतो, गाडी उभी करतो आणि आत येतो. रुद्राय जेव्हा दिवाणखान्यात येतो तेव्हा त्याला दिसते की ईश्वरी डायनिंग टेबल खुर्चीवर बसल्या बसल्या झोपली आहे. रुद्राय तिच्याजवळ येतो आणि तिला अलगद आपल्या कुशीत उचलतो. ईश्वरी गाढ झोपली होती. रुद्राय तिला घेऊन खोलीत येतो. तिला पलंगावर झोपवतो आणि तिच्यावर चादर घालतो. त्यानंतर तो बाथरूममध्ये जातो.
काही वेळाने कपडे बदलून बाहेर येतो. रुद्राय खाली येऊन स्वतःसाठी ताट वाढतो आणि पुन्हा आपल्या खोलीत जातो. जेवण झाल्यानंतर तो ताट खाली ठेवण्यासाठी येतो आणि मग काही वेळासाठी बाहेर बागेत जाऊन उभा राहतो. रुद्रायच्या मनात काहीतरी सुरू होते, पण त्यासाठी त्याला लक्ष्मीजींशी बोलायचे होते. आता रुद्रायला दुसऱ्या दिवसाच्या सकाळची प्रतीक्षा होती. तो आपल्या खोलीत येतो आणि स्टडी रूममध्ये जाऊन झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी रुद्राय नेहमीप्रमाणे वेळेवर उठतो. व्यायाम करून तो 7 वाजेपर्यंत पुन्हा आपल्या खोलीत परत येतो. ईश्वरी अजूनही झोपलेली होती. रुद्राय तिच्याजवळ येतो आणि तिच्या कपाळाला हात लावून पाहतो. आता तिला ताप नव्हता. रुद्राय तिथेच पलंगावर बसतो. का कोण जाणे, पण आज त्याला तिच्याजवळ बसावेसे वाटत होते. अन्यथा तो नेहमी तिच्यापासून थोडे अंतर ठेवूनच बसत असे. सध्या मात्र तो ईश्वरी जागी होण्याची वाट पाहत होता. रुद्राय काही वेळ तसाच बसून राहतो. मग काहीतरी विचार करून ताजेतवाने होण्यासाठी निघून जातो. अर्ध्या तासानंतर रुद्राय स्नानगृहातून बाहेर येतो. ईश्वरी अजूनही झोपलेलीच होती. तिला झोपलेले पाहून तो तयार होण्यासाठी जातो. तयार झाल्यानंतर रुद्राय पुन्हा येऊन तिच्याजवळ बसतो. अजून काही क्षणच झाले होते की ईश्वरीला जाग येते. ईश्वरी रुद्रायकडे पाहते. ती थोडीशी उठते आणि झोपेच्या गुंगीतच आपले डोके त्याच्या पायावर ठेवते. ईश्वरी एका हाताने रुद्रायच्या कमरेला धरते आणि पुन्हा झोपून जाते. रुद्रायला तिची झोप मोडायची नव्हती, पण तिच्या या कृतीमुळे तो आश्चर्यचकित झाला होता. तरीही तो काहीच बोलला नाही. रुद्रायच्या चेहऱ्यावर आनंद होता. अगदी तसाच आनंद जसा एखाद्याला मोठे यश मिळाल्यावर होतो. तो तिच्या केसांवरून प्रेमाने हात फिरवतो आणि तिला हलकेच थोपटू लागतो. 8:30 वाजायला आले होते. ईश्वरीची झोप उघडते आणि ती समोर रुद्रायला पाहते. ती पटकन उठून बसते. तिला समजत नव्हते की काय बोलावे. रुद्राय ऑफिसला जाण्यासाठी पूर्णपणे तयार झाला होता. ईश्वरीची नजर त्याच्या शर्टवर जाते. ईश्वरी त्याचा शर्ट पकडून झोपल्यामुळे त्यावर काही सुरकुत्या पडल्या होत्या. ईश्वरी मान खाली घालून बसली होती. ती मान खाली घालूनच म्हणते, मला माफ करा, मला कळलेच नाही की मी कधी. ईश्वरी आपले वाक्य अर्धवट सोडते. पुढे काहीच बोलत नाही. रुद्रायच्या चेहऱ्यावर अजूनही स्मित होते. तो ईश्वरीकडे पाहत म्हणाला, काही हरकत नाही. ईश्वरी म्हणते, तुम्ही शर्ट बदलून घ्या, मी नंतर हा नीट करून देते. रुद्राय म्हणतो, आज मी हाच शर्ट घालून जाणार आहे. ईश्वरी लगेच म्हणते, मग शर्ट मला द्या, मी आताच त्याला पुन्हा इस्त्री करून देते. रुद्राय म्हणतो, त्याची गरज नाही. ईश्वरी म्हणते, पण शर्टवर सुरकुत्या पडल्या आहेत, कोणी पाहिलं तर काय विचार करेल. मला त्याची काहीच पर्वा नाही. ईश्वरी काळजीने म्हणते, आणि जर कोणीतरी विचारले तर तेव्हा काय सांगाल तुम्ही. रुद्राय म्हणतो, जे सत्य आहे तेच सांगेल, सत्य सांगण्यात कसली अडचण आहे. ईश्वरी म्हणते, पण. ईश्वरी पुढे काय बोलणार इतक्यात रुद्रायने तिच्या गालावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात पाहत म्हणाला, शांत हो भारे, किती विचार करता तुम्ही. तुम्ही माझी पत्नी आहात. माझ्याजवळ येण्याचा अधिकार फक्त तुम्हालाच आहे. इतका विचार करू नका. ईश्वरी म्हणते, एक गोष्ट विचारू, तुम्ही इथे कधी आलात. रुद्राय म्हणतो, तुम्ही झोपलेल्या होतात म्हणून तुम्हाला उठवायला आलो होतो, पण मग उठवू शकलो नाही. ईश्वरी म्हणते, का. कारण मला माहीत आहे की मागच्या 2 दिवसात तुम्ही नीट झोपल्या नव्हत्या, म्हणून तुम्हाला उठवले नाही. ईश्वरी म्हणते, आम्ही ताजेतवाने होऊन येतो. रुद्राय खाली आला आणि मग मंदिरात निघून गेला. आज तो मंदिरातून लवकरच परत आला. ईश्वरी ही खाली आली होती. सर्वजण नाश्त्यासाठी भोजनाच्या टेबलाजवळ येऊन बसले होते. आज लक्ष्मीजी सर्वांना नाश्ता वाढत होत्या. ईश्वरीने त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मीजींनी तिलाही सर्वांसोबत बसवून दिले. सर्वांना नाश्ता वाढून झाल्यानंतर लक्ष्मीजी देखील बसल्या. रुद्राय शांतपणे नाश्ता करत होता. तेवढ्यात विशालजी त्याला म्हणतात, रुद्र, तू आज जात आहेस का. रुद्राय म्हणतो, नाही, ज्या दिवशी जाईल त्या दिवशी तुम्हाला सांगेन. लक्ष्मीजी म्हणतात, कुठे जायचे आहे रुद्र. आई, नाश्त्यानंतर बोलूया. ठीक आहे. सर्वजण नाश्ता करून आपापल्या कामात व्यस्त झाले. लक्ष्मीजी स्वयंपाकघरात गेल्या. विशालजी ऑफिससाठी निघून गेले आणि ईश्वरी औषध घेण्यासाठी आपल्या खोलीत आली. रुद्राय लक्ष्मीजींजवळ आला आणि त्यांना म्हणाला, आई, यावेळी 6 महिन्यांहून अधिक काळ झाला आहे. मी तिथे गेलो नाही, म्हणून मी नवस केला होता की जर खटला जिंकलो तर मंदिरात जाईल. लक्ष्मीजी म्हणतात, अच्छा, म्हणजे तुला तिथे जायचे आहे. हो आई, ठीक आहे, तुला जेव्हा जायचे असेल तेव्हा जा. आई, त्या माझ्यासोबत येऊ शकतात का. लक्ष्मीजी म्हणतात, हो नक्की, तिला घेऊन जा. रुद्राय म्हणतो, तूही सोबत चल. लक्ष्मीजी म्हणतात, मी मागच्या वेळेस तर तुझ्यासोबत गेले होते, पुन्हा कधीतरी जाऊ.
ठीक आहे आई. लक्ष्मीजींशी बोलून झाल्यानंतर रुद्राय आपल्या खोलीत आला. ईश्वरी पलंगावर बसून काहीतरी विचार करत होती. तो तिच्या समोर येऊन बसला आणि तिला विचारलं, काय विचार करत आहात तुम्ही? ईश्वरी म्हणते, काही नाही. रुद्राय तिला म्हणतो, आता तब्येत कशी आहे तुमची? कशी वाटत आहे? ईश्वरी म्हणते, आता बरे आहे. ठीक आहे, मग मी ऑफिसला जातो. पुन्हा ताप आला किंवा काही त्रास झाला तर मला फोन करा. ठीक आहे म्हणते ईश्वरी. रुद्राय तिथून ऑफिससाठी निघून गेला. ऑफिसमध्ये आल्यानंतर त्याने आपले काम सुरू केले. 12 वाजल्यानंतर रुद्रायने आपल्या असिस्टंटला फोन केला. हॅलो, आज मला भेटायचे आहे तुला. असिस्टंट म्हणतो, सांगा बॉस, कुठे आणि कधी यायचे आहे? रुद्राय म्हणतो, रात्री भेटूया 10:30 वाजण्याच्या सुमारास कलियासोत धरणाजवळ. असिस्टंट म्हणतो, ठीक आहे बॉस, मी येतो. ठीक आहे. रुद्रायने फोन ठेवला आणि पुन्हा काम सुरू केले. दुपारचे 2:30 वाजले होते. विशालजी जेवण करून झाले होते. ते रुद्रायला भेटण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये आले. जेवण झाले का रुद्र? रुद्राय घड्याळ पाहत म्हणतो, आत्ताच करणार होतो काका. विशालजी त्याला म्हणतात, वेळेवर जेवत का नाही तू? लक्षातच राहिले नाही काका. विशालजी म्हणतात, चल ठीक आहे, आता जेवून घे. हो काका. ऐका ना काका. विशालजी म्हणतात, हो बोल. काका, तुम्ही रात्री वेळेवर घरी निघून जा. मला काही काम आहे. मी नंतर येईन. विशालजी म्हणतात, ठीक आहे. त्यानंतर विशालजी आपल्या केबिनमध्ये परत गेले. रुद्रायने स्वतःसाठी जेवण मागवले. जेवण आल्यानंतर त्याने कोणाला तरी फोन केला. तो बोलता बोलता जेवण करत होता आणि नंतर पुन्हा कामाला लागला. काम करता करता रात्र झाली. विशालजी वेळेवर घरी निघून गेले. रुद्राय आणखी काही वेळ काम करत राहिला. रात्रीचे 10 वाजले होते. रुद्रायने आपल्या केबिनला कुलूप लावले. त्याच्या हातात एक कागदपत्रांची फाईल होती. तो खाली आला आणि तिथून निघून गेला. तो कलियासोत धरणाजवळ पोहोचला. रुद्रायने त्याला फोन केला. तेवढ्यात त्याच्या गाडीच्या बाजूच्या काचेवर टकटक झाली. रुद्रायने गाडीचे लॉक उघडले आणि त्याचा असिस्टंट आत येऊन बसला. त्याने टोपी आणि मास्क काढून ठेवला. रुद्राय गाडी थोडी पुढे घेऊन गेला. असिस्टंट म्हणतो, सांगा बॉस, काय काम आहे? रुद्राय त्याला फाईल देत म्हणतो, ही फाईल घे आणि या माणसाची संपूर्ण माहिती शोधून काढ. असिस्टंटने फाईल उघडून पाहिली. जसेच त्याने नाव वाचले, त्याच्या चेहऱ्यावर स्मित उमटले. तो रुद्रायकडे पाहत म्हणाला, खूपच रंजक काम दिले आहे तुम्ही. मजा येणार बॉस. रुद्राय गंभीर होत म्हणतो, रंजकपेक्षा जास्त धोकादायक आहे हे. असिस्टंट म्हणतो, ते तुम्ही माझ्यावर सोडा, मी करतो. रुद्राय त्याला म्हणतो, किती वेळ लागेल? असिस्टंट म्हणतो, किमान 1 आठवडा. ठीक आहे, कॉफी प्यायला जाऊया? असिस्टंट म्हणतो, मी तेच घेऊन येतो. ठीक आहे, जा, पण लवकर ये. असिस्टंटने फाईल तिथेच ठेवली आणि 2 कॉफी आणण्यासाठी निघून गेला. सुमारे 10 मिनिटानंतर तो कॉफी घेऊन परत आला. त्याने रुद्रायला कॉफी दिली. दोघे काही वेळ गप्पा मारत कॉफी पित राहिले. कॉफी संपल्यानंतर रुद्रायने त्याला एक लिफाफा दिला. हे तुझ्यासाठी. असिस्टंट म्हणतो, हे काय आहे बॉस? रुद्राय म्हणतो, ठेवून घे, तुझ्या मेहनतीचे आहे. धन्यवाद बॉस, आता मी निघतो. रुद्राय म्हणतो, मी तुला सोडतो. मी दुचाकीवर आलो आहे, जाईन मी. रुद्राय म्हणतो, ठीक आहे. असिस्टंट फाईल घेऊन तिथून निघून गेला. रुद्राही काही वेळाने तिथून राठोड भवनासाठी निघाला. रात्री 11:30च्या सुमारास रुद्राय घरी पोहोचला. तो थेट आपल्या खोलीत गेला. मात्र ईश्वरी तिथे नव्हती. त्याने स्टडी रूममध्ये जाऊन पाहिले, पण ती तिथेही दिसली नाही. रुद्रायने कपडे बदलले आणि खाली आला, परंतु तिथे ईश्वरी नव्हती. तो पुन्हा खोलीत परतला. बाल्कनीचे दार आतून बंद होते, तरीही खात्री करून घेण्यासाठी तो बाल्कनीत गेला. तिथेही ईश्वरी नव्हती. तिचा फोन मात्र पलंगाच्या बाजूला ठेवलेला होता. आता रुद्राय मात्र थोडा अस्वस्थ झाला होता. अशा वेळी रात्री उशिरा ती अचानक कुठे जाऊ शकते? रुद्राय खाली आला आणि लक्ष्मीजींच्या खोलीबाहेर जाऊन उभा राहिला. त्यांच्या खोलीतील दिवे बंद होते. त्याने आपल्या फोनचा प्रकाश चालू केला आणि हळूच आत गेला. लक्ष्मीजी गाढ झोपल्या होत्या. कोणताही आवाज न करता तो बाहेर आला. घराच्या मागील अंगणात जाऊन त्याने पाहिलं, पण ईश्वरी तिथेही नव्हती. मग तो धावतच बागेच्या दिशेने गेला. तेवढ्यात त्याची नजर बसण्याच्या जागेजवळ बसलेल्या ईश्वरीवर पडली. ईश्वरी तिथे एकटीच बसली होती. तो घाईघाईने तिच्याजवळ आला. तिच्यासमोर येऊन उभा राहिला. रुद्रायला अशा अवस्थेत आपल्यासमोर पाहून ईश्वरी थोडी आश्चर्यचकित झाली. तर रुद्रायच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. रुद्राय तिला म्हणतो, तुम्ही इथे एकट्याच का बसल्या आहात? ईश्वरी म्हणते, मला खोलीत बरं वाटत नव्हतं, म्हणून थोडा वेळ इथे आले होते. रुद्राय म्हणतो, काही झालं आहे का? ईश्वरी म्हणते, नाही तर. तुम्ही कधी आलात?
रुद्राय तिला म्हणतो, तुम्हाला माहिती नाही मी कधी आलो? रुद्रायची गाडी राठोड भवनात आली तेव्हा त्याने बागेकडे लक्ष दिले नव्हते. मात्र त्याला वाटले होते की ईश्वरीने त्याची गाडी येताना पाहिली असेल, म्हणूनच त्याने हा प्रश्न विचारला. नाही, माझं लक्षच गेलं नाही. रुद्राय म्हणतो, चला आज जाऊया. ईश्वरी म्हणते, तुम्ही इतके चिंतित का आहात? तुम्ही संपूर्ण घरात कुठेच नव्हत्या म्हणून तुम्हाला शोधत होतो. ईश्वरी म्हणते, काही काम होतं का? रुद्राय तिला म्हणतो, का तसं नसताना शोधू शकत नाही का? ईश्वरी म्हणते, नाही, माझा तसा अर्थ नव्हता. रुद्राय तिच्याजवळ बसला. ईश्वरी काही बोलली नाही. ती फक्त आकाशातील ताऱ्यांकडे पाहत राहिली. रुद्राही आकाशाकडेच पाहत होता. काही वेळानंतर तो तिला म्हणाला, तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे. ईश्वरी म्हणते, काय? रुद्राय म्हणतो, आता तुमची तब्येत कशी आहे? मी ठीक आहे. उद्या संध्याकाळी तुम्हाला माझ्यासोबत यायचं आहे, म्हणजे तुम्ही येऊ शकाल ना? काही अडचण तर होणार नाही ना? ईश्वरी म्हणते, मी येईन, पण कुठे जायचं आहे? रुद्राय म्हणतो, नंतर सांगेल. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. रुद्राय म्हणतो, चला आता खोलीत जाऊया. दोघेही आत आले. ईश्वरीला खोलीत जाण्यास सांगून रुद्राय स्वतः स्वयंपाकघरात गेला. त्याने स्वतःसाठी थोडं जेवण वाढून घेतलं आणि ताट घेऊन खोलीत आला. तोपर्यंत ईश्वरी आडवी झाली होती. रुद्रायच्या हातात ताट पाहून ती म्हणाली, तुम्ही अजून जेवलाच नव्हता का? नाही. ईश्वरी म्हणते, का? माहिती नाही. ईश्वरीने पुढे कोणताही प्रश्न विचारला नाही. रुद्रायने जेवण करून ताट खाली ठेवून दिलं. 10 मिनिटं फेरफटका मारल्यानंतर तो पुन्हा खोलीत आला. इकडे ईश्वरी झोपली होती, त्यामुळे तोही स्टडी रूममध्ये जाऊन झोपला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो नेहमीच्या वेळेला उठला. उठून खोलीत आला तेव्हा ईश्वरी अजून झोपलेली होती. रुद्राय काही क्षण विचार करत राहिला. मग कपाटातून एक बॅग काढून त्याने स्वतःचे कपडे भरायला सुरुवात केली. ईश्वरीचेही कपडे त्याने त्याच बॅगेत ठेवले. बॅग भरून त्याने बाजूला ठेवून दिली. आता 6:30 वाजले होते. रुद्राय खाली जाऊन व्यायाम करू लागला. काही वेळानंतर तो पुन्हा खोलीत आला. तोपर्यंत ईश्वरी जागी झाली होती. ती त्यावेळी स्नानगृहात होती. रुद्राय तिची वाट पाहू लागला. ती बाहेर आल्यानंतर तो स्वतः तयार होण्यासाठी आत गेला. तयार होऊन रुद्राय मंदिरात गेला. थोड्या वेळाने घरातील सर्वजण डायनिंग टेबलाजवळ जमले होते. सर्वजण नाश्ता करत होते. तेवढ्यात रुद्रायही तिथे आला आणि बसला. लक्ष्मीजींनी त्याला नाश्ता वाढून दिला. रुद्राय म्हणतो, मी तुम्हा सगळ्यांना सांगितलं होतं की मला कुठेतरी जायचं आहे, तर मी आज संध्याकाळी निघणार आहे. विशालजी त्याला म्हणतात, परत कधी येणार? रुद्राय काही बोलणार इतक्यात लक्ष्मीजी म्हणाल्या, ठीक आहे जा. लक्ष्मीजी कधीही कोणाचं बोलणं मध्येच तोडत नसत. त्यामुळे त्यांनी विशालजींचं बोलणं अडवलं तेव्हा त्यांना लगेच समजलं की त्या याबद्दल पुढे काही चर्चा होऊ देऊ इच्छित नाहीत. नाश्ता करून विशालजी आपल्या खोलीत गेले. तयार होऊन ते ऑफिससाठी निघून गेले. काही वेळानंतर रुद्राही आपल्या गाडीतून ऑफिसला गेला. ईश्वरी आणि लक्ष्मीजी काही वेळासाठी आपल्या आपल्या खोलीत गेल्या. त्यानंतर सर्वजण आपल्या कामात व्यस्त झाले आणि दिवस असाच कामात निघून गेला. आता रात्रीचे 8 वाजले होते. रुद्रायने फोनवर वेळ पाहिली. मग टेबलावरील कागदपत्रे बाजूला ठेवली. लॅपटॉप बंद करून तो बॅगेत ठेवला. आपल्या केबिनमधून बाहेर पडून तो विशालजींकडे गेला. विशालजी त्याला आलेलं पाहून म्हणतात, घरी जात आहेस का? हो काका, वेळ होत आहे. विशालजी म्हणतात, ठीक आहे, मग तू घरी जा. रुद्राय म्हणतो, तुम्ही नाही येणार सोबत? विशालजी म्हणतात, मी थोड्या वेळाने येतो. रुद्राय त्यांना म्हणतो, चला ना तुम्हीही, उरलेलं काम उद्या होईल, मी बघून घेईल. विशालजी म्हणतात, चल ठीक आहे. विशालजींनी आपलं केबिन बंद केलं आणि ते त्याच्यासोबत खाली पार्किंग एरियात आले. तसं पाहिलं तर सर्व कर्मचाऱ्यांची ऑफिसची वेळ सकाळी 9 ते संध्याकाळी 7 अशी होती. काही कर्मचारी 8 वाजेपर्यंत थांबत असत. मात्र रुद्राय आणि विशालजी हे दोघेच असे होते जे नेहमी इतक्या उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबत असत. रुद्राय आणि विशालजी राठोड भवनाच्या दिशेने निघाले. इकडे ईश्वरी आणि लक्ष्मीजींनी रात्रीचे जेवण तयार करून ठेवले होते. दोघी बाहेर येऊन दिवाणखान्यात बसल्या. थोड्याच वेळात लक्ष्मीजी पुन्हा स्वयंपाकघरात गेल्या. त्यांनी एका वाटीत मुगाच्या डाळीचा हलवा घेतला आणि बाहेर आल्या. ती वाटी ईश्वरीच्या हातात देत त्या म्हणाल्या, खाऊन सांग कसा झाला आहे? ईश्वरी म्हणते, आई तुम्ही आत्ताच का आणलात? सगळ्यांसोबत खाल्ला असता मी. लक्ष्मीजी म्हणतात, पुन्हा खाशील, आधी चव बघ. ईश्वरी म्हणते, ठीक आहे. ईश्वरीने एक घास खाल्ला आणि मग म्हणाली, खूप छान झाला आहे आई. ईश्वरी हलवा खातच होती. तेवढ्यात रुद्रायच्या गाडीचा आवाज आला. तिने अजून अर्धाच हलवा खाल्ला होता. पाणी पिण्यासाठी तिने
जग उचलले, पण तिथे पेला नव्हता. म्हणून तिने वाटी तिथेच ठेवली आणि पेला आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली. पेला घेऊन ती परत आली आणि पाणी प्यायली. तोपर्यंत रुद्राय लक्ष्मीजींजवळ येऊन पोहोचला होता. ईश्वरी पुन्हा हलवा खाणार इतक्यात रुद्रायने त्या वाटीतून एक चमचा हलवा खाल्ला. ईश्वरी आश्चर्याने त्याच्याकडेच पाहत राहिली. रुद्राय म्हणतो, आई, हलवा तर खूपच चविष्ट झाला आहे. लक्ष्मीजी म्हणतात, धन्यवाद बेटा. रुद्राय म्हणतो, आई, मी पटकन कपडे बदलून येतो. ठीक आहे. रुद्रायने आणखी एक चमचा हलवा खाल्ला आणि मग वाटी ईश्वरीकडे पुढे करत म्हणाला, धन्यवाद, हे घ्या. वाटी तिच्या हातात देऊन तो तिथून खोलीत निघून गेला. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हास्य होतं. त्याने स्वतःसाठी सेल पायजमा आणि अर्धा बाह्यांचा शर्ट काढला आणि स्नानगृहात गेला. तर दुसरीकडे ईश्वरी अजूनही आश्चर्यात होती. लक्ष्मीजी तिच्याकडे पाहून हसत होत्या. त्या तिला म्हणाल्या, काय झालं बाळा? ईश्वरी म्हणते, काही नाही आई. लक्ष्मीजी, तुझ्यासाठी दुसरी वाटी आणू का? ईश्वरी म्हणते, नाही आई. ईश्वरीने उरलेला हलवा संपवला. तोपर्यंत रुद्राही खाली आला. सर्वजण एकत्र बसून जेवण करू लागले. जेवण झाल्यानंतर रुद्राय सर्वांना म्हणाला, आई, काका, आता आम्हा दोघांना निघायला हवं. विशालजी म्हणतात, ठीक आहे. लक्ष्मीजी म्हणतात, हो, तुम्ही दोघं जाऊन तयार व्हा. रुद्राय म्हणतो, हो. रुद्राय आणि ईश्वरी दोघेही आपल्या खोलीत आले. ईश्वरीने कपाटातून स्वतःसाठी एक साडी काढली, पण रुद्रायने तिच्या हातातील साडी घेतली आणि पुन्हा कपाटाजवळ गेला. त्याने तिच्यासाठी कुर्ती आणि पॅन्ट काढून दिली. रुद्राय म्हणतो, हे घाला. ईश्वरी म्हणते, पण हे योग्य दिसेल का? रुद्राय म्हणतो, का, मला तर या कपड्यात काहीच वाईट वाटत नाही आणि तसंही प्रवासासाठी हेच योग्य आहे. ईश्वरी काहीच बोलली नाही. तिने कपडे घेतले आणि बदलण्यासाठी आत गेली. रुद्राय बॅग घेऊन खाली आला आणि ती गाडीच्या डिकीत ठेवून दिली. त्यानंतर तो पुन्हा खोलीत परत आला. तर आता पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.